नमस्कार. पुन्हा एकदा श्रिया फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लक्ष्मी कॉईन वर्कला स्टार्ट करणार आहे. आज मी काही लक्ष्मी कॉईनच्या 3-4 बुट्ट्या तुम्हाला करून दाखवणार आहे. तर इथे मी 1 रुपीज कॉईनवाले जे लक्ष्मी कॉईन आहेत ते घेतलेले आहेत. तर त्याचा आपण वापर करणार आहे. ह्याला मी पहिले पेस्टिंग करून घेते. टकिंग पण करता येतं. तुम्ही बघितलं असेल ह्याला होल आहे. टकिंगसुद्धा करता येते. तर मी आधी पहिले ह्याला पेस्टिंग करून घेईल. टोटल मी इथे 5 कॉईन घेतले. 5 कॉईनच्या आपण बुट्ट्या करणार आहे. की लक्ष्मी कॉईनच्या बुट्ट्या कशा करायच्या. जिथे जागा अवेलेबल आहे तिथे मी पेस्ट करते. तुम्ही सुद्धा तुमच्या रिंगवरती करू शकता. आपण शिकतोय आणि आपलं प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे. दिसताना रिंग पण अशी भरगच्च दिसली पाहिजे. बघताना छान वाटलं पाहिजे आपल्याला सुद्धा ते. त्या पद्धतीनं माझं हे अरेंजमेंट चाललेलं आहे. तर मी इथे हे टोटल वर खाली झालेत माझे कॉईन. एक संघ पण येतं करता. बुट्ट्या झाल्यानंतर तुम्हाला ते कळून येईल. तर मी इथे आता पेस्ट केलेले आहेत. पेस्ट करून झाल्यानंतर आता आपण पहिली बुट्टी पहिले करायला घेऊ. पहिली आहे ती पेस्टिंगचीच आहे. त्यामुळे तोपर्यंत हे बाकीचे कॉईन जे आपण पेस्ट केलेत ते पण सुकून जातील. तर पहिल्या कॉईनला आणि दुसऱ्या कॉईनला काय करायचं आहे तर हाफ करायचं आहे. हाफमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्याला पण सेम हाफमध्ये मार्किंग करायचं आहे. आणि सेकंडवाला कॉईन, ह्या सेकंडवाल्या कॉईनला आपण पर्ललेस पेस्ट करून घेणार आहे. तर पेस्ट करताना हाफमध्ये करायची आपल्याला पेस्ट, फुलमध्ये करायची नाही आहे. तर पहिले नेहमीप्रमाणे मी आधी पण सांगितलं आहे की लेसेस पेस्ट करताना पहिले मेजरमेंट घ्यायचं आहे आणि मग त्याला कट करून पेस्ट करायच्यात. तर मी इथे हाफमध्ये घेतलेली आहे आणि हाफलाच जे मार्किंग केलं आहे पेन्सिलनं, लाईटली केलं आहे मी, दिसत असेल तुम्हाला. तर ते थोडासा ग्लू लावून आपण पर्ललेस सेकंडवाल्या कॉईनला पेस्ट करून घेणार आहे. लेस लावताना पण सप्पई व्यवस्थित नीटली लेस लावायची आहे. ती अशी उभी नाही राहिली पाहिजे, सप्पई बसली पाहिजे ती अशा पद्धतीने. ठीक आहे. अशी हाफ राऊंडला. आता हिला आपण सुकून देणार आहे. सुकल्यानंतर ह्याच्या बाजूने काय वर्क करायचं ते मी तुम्हाला सांगेन. आता फर्स्ट कॉईनला पण तुम्ही बघितलं असेल मी हाफमध्ये त्याला मार्किंग करून घेतलेलं आहे. परत दाखवते पाहिजे तर असं हाफमध्ये मार्किंग करून घ्यायचं लक्ष्मी कॉईनला. मार्किंग करून घेतल्यानंतर सर्वात प्रथम स्टोनलेस पेस्ट करणार आहे. सेम करायचे हाफमध्येच तिला कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हाफमध्ये पेस्ट केली. आता काय करायचं आहे माहिती आहे का, वरचे 3 आणि या साईडचे दोन्ही साईडचे 3 स्टोन कमी करायचे आणि ही पर्ललेस लावून घ्यायची अशी हाफमध्ये.
ही पेस्ट झाल्यानंतर परत स्टोनलेस घेणार आहे आपण. स्टोनलेस पेस्ट करायची आहे खाली. अशा पद्धतीने आता परत आपण पर्ल लेस लावणार आहे. थोडंसं कमी कमी करत जायचं. आता स्टोनलेस स्टोनलेस झाले की पर्ल लेस आणि परत एक स्टोनलेस. अशा पद्धतीनं बघा कशी दिसते. छान दिसते ना बुट्टी. ठीक आहे. आता सेकंडवाली आपली लेस सुकते. हे कॉईन सुकलेलं आहे. तर ह्याच्यामधून बाजूने आपण तिसरी बुट्टी स्टार्ट करूया. मी इथे मार्किंग केले बघा, वरच्या साईडनं मार्किंग केले. इथे आपण काय करणार आहे तर राईस दाना जो आहे तो टक करायचा आहे आपल्याला. तो साध्या सुईने पण टक करता येईल आणि आरीच्या सुईने पण टक करता येतो. मी दाखवताना तुम्हाला साध्या सुईने दाखवते. मी इथे राईसदाना मोती घेतलेत, ज्याला आपण ड्रॉपचा मोती म्हणतो. इथे साध्या सुईनंच करून दाखवते मी, कारण पुढची बुट्टी आपण आरीने घेणार आहे त्यावेळेला तिथे टकिंग पण दाखवलं जाणार आहे माझ्याकडनं कसं ते. थोडं ओलं आहे हे कॉईन. निमुळती बाजू सुईमध्ये घालायचे, फुगीर बाजू बाहेरच्या बाजूला ठेवायचे आणि जसं मी आधीचं टकिंग दाखवलं होतं त्याच पद्धतीने हे टकिंग करायचं असं.
तुम्ही बघत असाल ही पण बुट्टी छान वाटते. लक्ष्मी कॉईनवर खूप छान दिसतं. मी तुम्हाला लास्ट स्टेशनमध्ये कॉईन पेस्टिंग करायला सांगायचं विसरून गेली, त्यामुळे आज माझी घाई होते. पेस्टिंग केलेलं सुकलं नाही आहे. तुम्ही आधी पेस्टिंग करून ठेवत जा, म्हणजे टकिंग करताना प्रॉब्लेम होणार नाही काही. आत्ता ते कॉईन आहे ते उचललं जातं आहे सारखं, आणि काय होतं त्याने मग फिनिशिंग येत नाही आपलं प्रॉपर. आपली ही बुट्टी पण कंप्लीट होत आली आहे कॉईनची. एवढीच आहे टकिंग करायचं आहे. हे आपण आरीनं पण करू शकतो, पण साध्या सुईने पण आलं पाहिजे तुम्हाला, म्हणून मी ही बुट्टी साध्या सुईने घेतली. ठीक आहे, ही झाली राईस दाण्याची लक्ष्मी कॉईनची बुट्टी. किती छान वाटते ना. आता ह्याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीने काही पेस्ट करू शकता, कुंदन वगैरे. हे बघ, असं केलं तरी चालतं आहे. म्हणजे टकिंग करायचं खाली आणि पेस्टिंग करून टाकायचं, म्हणजे तो धागा पण दिसत नाही आणि बुट्टी दिसायला पण छान दिसते अशा पद्धतीनं. ठीक आहे, आता आपण तिसऱ्या बुट्टीकडे वळूया, जी आपण पेस्टिंग करून ठेवलं होतं. सो ते सुकलेलं आहे, तर त्याला काय करायचं आहे ते सांगते मी. हे जे 2 पल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ना पाईप टक करायचे आहेत. 1 2 3 असं जागा, असा डिस्टन्स सोडून. ठीक आहे, तर आपण ते कंप्लीट करून घेऊ. मी इथून स्टार्ट करते. 2 पर्ल्सच्या मध्ये मी सिल्वरवालेच पाईप वापरते. तिथं कापडावरती तुम्हाला दिसलं पाहिजे. फक्त पाईप टक करायचे, बाकी काही करायचं नाही आहे. अशा पद्धतीने परत सेम प्रोसेस. 2 पर्ल्सच्या मधून एक मध्ये सोडायचा आहे हा डिस्टन्स. ही पण खूप छान दिसते.
सो ही बुट्टी आपली झालेली आहे तयार. ही पण बघू शकता तुम्ही, छान दिसते पाईपची बुट्टी. तर टोटल ह्या 3 बुट्ट्या आता आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण वळूया चौथ्या बुट्टीकडे. ठीक आहे. तर आता चौथ्या बुट्टीला काय करायचं आहे, आरीचा धागा घ्यायचा आहे. आरीच्या धाग्याने जे आपले मोती आहेत ते आपल्याला टक करायचे. मोती म्हणजे शुगर बीट्स, जे शुगर बीट्स आहेत ना ते आपण टक करणार आहे. इथे मी पेन्सिलनं मार्किंग करून घेतलं आहे. आपल्याला जेवढं टकिंग करायचं ना तेवढंच हाफमध्येच करायचं आहे. तर मी हाफमध्ये मार्किंग करून घेतलं आहे. मी टकिंगला स्टार्ट करते. साधारणतः 2 ते 3 मणी एका वेळेला. मी नेहमी सांगते शुगर बीट्स टक करताना 2 ते 3 घ्यायचे. सिंगल शुगर बीट टक करता येत नाही, मध्ये डिस्टन्स राहतो आणि तो डिस्टन्स राहू नये म्हणून 2 ते 3 शुगर बीट्स घ्यायचे. अशा पद्धतीने राऊंडला टकिंग करून घ्यायचं आहे. लक्ष्मी कॉईनच्या बुट्ट्या आपल्या आवडीप्रमाणे टकिंग जे आवडेल त्या टकिंगने करू शकतो. खूप प्रकार करता येतात, बुट्ट्यांचे प्रकार खूप येतात करता. तसंच आहेत. मी ह्या तुम्हाला सॅम्पलसाठी की कॉईन वर्क कसं केलं जातं ह्यासाठी ह्या 4-5 बुट्ट्या मी दाखवते. तर इथे हे हाफ टकिंग झालेलं आहे. आपण ह्याला नॉट मारून घेणार आहे इथे. ठीक आहे. आता हे टकिंग झाल्यानंतर आपल्याला आहे ना त्याच्या बाजूने स्टोनलेस लावायचे आहे. पहिले मार्किंग करून तिला कटिंग करून घ्यायची आहे. डायरेक्टली लावायला जायची नाही, मी नेहमी सांगत आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता हिला जरा आपण सुकून देऊया, कारण मी टकिंग जर स्टार्टिंग केलं त्याच्या बाजूने तर मग ती जी लेस आहे ती उचलली जाते. पण त्याच्याबरोबर आपण हे जे 5वं कॉईन आहे त्याला वर्क करायला घेऊ. सेम हाफमध्ये करणार आहे मी. हे साध्या सुईनं करायचं आहे. कसं करते ते दाखवते मी. कॉईनला लागून सुई काढलेली आहे मी आणि ह्याच्यामध्ये हे मी 3 mm मणी घेतलेले आहेत. ते मणी ह्या सुईमध्ये एकसाथ सगळे ओवून घ्यायचेत, जेवढे हाफमध्ये पाहिजेत तेवढे.
त्या हाफ राऊंडमध्ये जेवढे मणी बसणार आहेत तेवढे मणी आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. मेजरमेंट घ्यायचं आहे त्याचं बरोबर. अजून थोडे लागणार आहेत. मेजरमेंट घेऊन बघायचं ह्याचं. अजून 2 लागतील. अशा पद्धतीने मी जसं बोलली होती 2 लागतील. आता हे टक ओवून घेतलेत मणी. हे मणी इथे टक करायचे. ओके. आता हे टक केल्यानंतर हे असं उभं राहतं. तर ते उभं राहू नये म्हणून काय करायचं आहे, ह्या मण्यांना लॉक करून घ्यायचं आहे. तर ते कसं करायचं, ह्या पद्धतीने सुई काढायची आणि टक करून घ्यायचं 2-2 मणी. खूप सोपं आहे. एखादा रेडी ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला वर्क करायचं तर हे खूप इझी जातं. अशा पद्धतीनं हे मी लॉक करून घेतलं. ठीक आहे, झालं. आता ह्याच्या बाजूने पण सेम स्टोनलेस पेस्ट करून घ्यायची. अशा पद्धतीनं. ठीक आहे. आता ह्याच्या बाजूने काय करायचं आहे ते दाखवते मी. बरोबर 2 स्टोनच्या मध्ये. आता हे साध्या सुईचं आहे त्यामुळे पटकन टकिंग होऊन जाईल. आणि मी इथे ऑफ व्हाईट कलरचा मोती वापरणार आहे. कॉम्बिनेशन तुम्हाला कळेल दोन्ही बुट्ट्यांचं. मनी सेम आहे, 3 mm आहे. आणि त्याच्यासोबत जो शुगर बीड्स आपण इथे यूज केला आहे तो टक करणार आहे. एक ऑफ व्हाईट मनी आणि एक शुगर बीड्स. अशा पद्धतीने हा असा टक करायचा आहे. असं पूर्ण हाफ राऊंडला टक करून घ्यायचं आहे.
ही बुट्टी पण पूर्ण झाली की तुम्हाला कळेल किती छान वाटते ते. आपण जे मटेरियल वापरू ते प्रॉपर छान दिसेल असं वापरायचं. सोबर दिसलं पाहिजे. वर्क ब्लाऊजवरती छान झालं पाहिजे. साडीला उठून दिसलं पाहिजे ते. आता बुट्टी पूर्ण व्हायला आलेली आहे. तुम्ही बघत असाल. गोल्डन पण मोती वापरू शकतो आपण. पण हा कलर पण वापरून ऑफ व्हाईट मोती आणि गोल्डन म्हणजे शुगर बीड्स वापरलेत मी. ह्याचं कॉम्बिनेशन पण कळलं पाहिजे की नक्की कसं आहे. एक व्हाईट मनी आणि एक गोल्डन. अशा पद्धतीने ह्याचा आपण एंड करणार आहे. हे झालंय. आता ह्याच्या बाजूने काय करायचं अजून तर ते पण दाखवते मी. आता खरी पूर्ण बुट्टी तयार झाली. ओके. आता आपली ती राहिलेली 5वी बुट्टी. तिथे काय करायचं आहे तर आपल्याला शुगर बीड्स स्टक करून घ्यायच्यात त्याच्या बाजूने. सेम स्टोनलेस आता सुकलेली आहे आणि त्याच्या बाजूने शुगर बीड्स परत एकदा टक करून घ्यायच्यात. पेस्टिंग वर्क असतं, ग्ल्यू लावलेला असतो, ओलं असतं, म्हणून काय करायचं थोडा वेळ त्याला सुकून द्यायचं चांगलं. सुकल्यानंतर मग टकिंग करायचं. म्हणजे वर्क ती लेस वगैरे वरती येण्याचे चान्सेस कमी असतात. नाही तर ओल्यामध्येच तुम्ही लगेच करायला घेतलं तर मग लेस वरती फुगून येते, त्याचा शेप बिघडतो, ती वेगळी गोष्ट. वर्क पण फिनिशिंगनं दिसत नाही. अशा पद्धतीने हे टकिंग करून घ्यायचं आहे. हे टकिंग पण बघू शकता किती छान दिसतंय ते.
आणि लॉक करायचा आहे धागा. ठीक आहे. आता हे केल्यानंतर हे जसं टकिंग केलं, पण इथे तसं नाही करायचं आहे आपल्याला. 1 2 3 1 टोटल 5. आणि इथे काय टकिंग करायचं माहिती आहे का, आपले जे राईसदाना मोती आहेत ते डायरेक्ट आरीच्या सुईने टक करायचे. मी टक करून दाखवते. पहिला सेंटरचा, हा झाल्यानंतर साईडचे, त्यानंतर ह्या साईडचा. मी तुम्हाला मगाशी पण बोलली, आपण जेव्हा तिसरी बुट्टी करत होतो त्यावेळेला, की आरीच्या सुईने सुद्धा टकिंग करता येतं. फक्त गाठीचा प्रश्न उभा राहिलेला, कारण त्याच्या बाजूने आपण काही टकिंग केलेलं नव्हतं आणि मला ती बुट्टी दाखवायची होती तुम्हाला. परत तुमचं फिनिशिंग प्रॉपर आलं नसतं की तुम्ही बोलला असता फिनिशिंग नाही आलं आमचं, म्हणून मी साध्या सुईचं टकिंग पण दाखवलं. ठीक आहे, अशा पद्धतीने. हे ठीक आहे. ह्या टोटल 5 बुट्ट्या झालेल्या आहेत. त्यानंतर याला सुद्धा तुम्ही 3 नका करू, पण एक छोटासा बांगडी कुंदन पेस्ट करू शकता. मी इथे जरा वेगळ्या कलरचा वापरला आहे, एक छोटासा. सो ह्याची प्रॅक्टिस करा, बुट्ट्यात बनवा ह्या 5ही पण. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी लक्ष्मी कॉईनचा, छोट्या लक्ष्मी कॉईनचा बुट्टा घेणार आहे आणि पॅच कशी बनवायचे हे मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेल. आज आपण इथेच थांबूया.